याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की रिझर्वेशननुसार खरं परीक्षा घेतल्या तर काय होईल, आणि आपलं एक स्टेटमेंट असंही होतं महत्त्वाचं की तुम्ही या 4,22,000 विद्यार्थ्यांनी ज्यांनी CET दिली होती तर त्यापैकी किती विद्यार्थी कुठल्या कुठल्या कॅटेगरीतले होते हे पण डिक्लेअर करावं. असो, पण ते सगळं होऊन गेलेलं आहे. आता मी तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये असंही सांगितलं होतं की तुम्हाला जो मेरिट नंबर मिळणार आहे तो किती प्रकारचा असणार आहे काय. आणि त्यावेळेला मी असंही म्हटलं होतं की आपण सीट्स कशा डिस्ट्रीब्यूट होतात याचा विचार करू, कारण तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये जो मेरिट नंबर मिळाला आहे मग तो स्टेट मेरिट नंबर असेल, तुमचा होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर असेल, किंवा तुमचा लेडीज मेरिट नंबर असेल, होम युनिव्हर्सिटी लेडीज असेल किंवा कॅटेगरी, या सगळ्यांचा कसा वापर करायचा आणि कॅल्क्युलेशन कसं करायचं. आता आपल्याकडे जी कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये आपल्याला डिव्हाइड करावं लागतील की टाईप्स काय काय. आता आपल्याकडे जर का गव्हर्मेंट म्हणजे COEP सारखं जर का कॉलेज असेल, COEP नको म्हणायला, गव्हर्मेंट कॉलेज, पण ज्या कॉलेजच्या जे ऑटोनॉमस आहे ज्याच्या ॲडमिशन स्टेट वाईज होतात, तर लक्षात ठेवा की आपल्याकडे सध्याचं जे रिझर्वेशन आहे ते कशा प्रकारचं आहे. आपल्याकडे 13% जागा या SC कॅटेगरी शेड्यूल कास्टसाठी आहेत, 7% शेड्यूल ट्राईबसाठी आहेत, त्याच्यानंतर NTA 3%, NTB 2.5%, NTC 3.5%, NTD 2%, OBC 19%, 19% आणि SCBC 10%. आणि या सगळ्याची बेरीज केली तर तुम्हाला लक्षात येईल की टोटल रिझर्वेशन हे 60% होतं. म्हणजे ओपन कॅन्डिडेट्ससाठी फक्त 40% जागा उरतात. आता आपण गव्हर्मेंट ऑटोनॉमसमध्ये येऊया की जिथे सगळ्या जागा स्टेट वाईज असतात आणि जिथे तुमच्याकडे कुठलीही इन्स्टिट्यूट लेवल सीट किंवा ऑल इंडिया सीट नसते. तर अशा केसमध्ये आपल्या सीटचं डिव्हिजन कसं होतं. तर जनरल ओपनला आपल्याला 15 सीट्स मिळतात आणि लेडीज ओपनला 7 सीट. SCला जनरल SCला 6 आणि लेडीज SCला 2. मी अप्रॉक्सिमेटली सांगतोय, एखाद प्लस मायनस होऊ शकतो. STला 3 आणि 1 जेंट्स आणि लेडीज. NTAला 1 अधिक 1, NTB 1+0, कदाचित 0+1 असेल, NTC 1+1, NTDला 1+0. त्याच्यानंतर OBCला 6 अधिक 3 आणि SCBCला 4 अधिक 2. आता हे डिव्हिजन कसं आलं तर तुम्हाला मी वर्गाशी पर्सेंटेज सांगितलं होतं की किती टक्के जागा टोटल रिझर्वेशनमध्ये जातात, ज्या 60% होतात. मी आत्ता तुम्हाला स्टेट वाईज कॉलेज सांगितलं जे गव्हर्मेंट होतं, आणि ऑटोनॉमस कॉलेजेस ही सगळ्या स्टेट वाईज भरली जातात. आता एकूण रिझर्वेशनचा आपण विचार केला की ही गव्हर्मेंट आणि ऑटोनॉमस ही कॉलेज सोडल्यानंतर जी काय प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, तर तुम्हाला लक्षात येईल की कुठल्याही कॉलेजमध्ये कुठल्याही ब्रांचला साधारणतः 60च्या पटीमध्ये जागा आहेत. आता या 60 जागांचं डिव्हिजन प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये कसं होतं की तुम्हाला 20% जागा या इन्स्टिट्यूट लेवलला म्हणून सोडाव्या लागतात. म्हणजे 60च्या 20% म्हणजे 12 जागा तिथे गेल्या. आणि ऑल इंडिया म्हणजे JEE मेन्सवरती ज्या जागा भरल्या जातात त्या 15% म्हणजे 9 जागा तिथे जातात. म्हणजे टोटल 12 आणि 9 21 जागा गेल्यावरती आपल्याकडे 39 जागा उरतात. आता या 39 जागा किंवा आपण आपल्या फायद्यासाठी समजा 40 जागा धरल्या तर त्याच्यामध्ये पुढे डिव्हिजन होतं. जे कॉलेज ऑटोनॉमस नाही त्याचं होम युनिव्हर्सिटी आणि अदर युनिव्हर्सिटी असं डिव्हिजन होतं. त्यामुळे या 40 जागांपैकी 70% जागा 70% सीट्स या होम युनिव्हर्सिटीला येतात. म्हणजे उदाहरणार्थ पुणे युनिव्हर्सिटीसाठी
पुणे नगर आणि नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये जी मुलं शिकली आहेत, ज्यांचं आहे डोमिसाईल, ज्यांची 12वी इथनं झाली आहे, त्या मुलांसाठी 70% जागा रिझर्व्ह असतात. आणि मुंबई, शिवाजी, औरंगाबाद वगैरे इतर रेस्ट ऑफ द महाराष्ट्रातनं येणाऱ्या मुलांसाठी 30% जागा रिझर्व्ह असतात. आता या 40च्या 70% म्हणजे साधारणतः 7×28 जागा या होम युनिव्हर्सिटीला येतील आणि उरलेल्या 12 जागा किंवा 13 जागा या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला जातात. आता या 28चं पुढे डिव्हिजन होणार आहे आणि या 28पैकी 60% जागा या रिझर्वेशनला जातील आणि 40% जागा ओपनला येतील. आता 28च्या 40% म्हणजे 28 दुणे 56 दुणे 112 म्हणजे 11.2 किंवा 12 अशा जागा ओपन कॅटेगरीला येतील होम युनिव्हर्सिटीमध्ये. आणि इथे हे डिव्हिजन संपलं नाही, तर यामध्ये सुद्धा प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुमच्या एकदा टोटल सीट्सच्या आत्ता आपण 12 काढल्या, तर त्याच्यामध्ये 30% मुलींचं रिझर्वेशन आहे आणि उरलेल्या जागा जनरल ओपनला, त्या एल ओपनला आणि या जी ओपनला. म्हणजे 12 12 7 12 65 62 72 62 84. तर 84 म्हणजे 8.4 किंवा 9 जागा, 8 जागा आपण धरू, या जनरल ओपन कॅन्डिडेटला येतात आणि 3 किंवा 4 जागा या लेडीज ओपनला जातील. एखादा प्लस मायनस त्या पॉईंटमुळे होतो. आणि असं तुम्ही कॅल्क्युलेट करत जर का गेलात तर साधारणत तुम्हाला असं लक्षात येईल की होम युनिव्हर्सिटीमध्ये जनरल ओपनला 7 जागा आणि लेडीज ओपनला 4, एखादा प्लस मायनस, आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये या जागा 2 आणि 1 अशा होतात. या पद्धतीने तुम्ही पुढे गेलात की साधारणतः NTA, NTB, NTC जिथे 3.5%, 2.5%, 3% अशा जागा आहेत, तर तिथे तुम्हाला उणीपुरी एक सीट कशी बशी येते. आणि ती कधीकधी होम युनिव्हर्सिटीला 1 सीट येते, तर ती 1+0 म्हणजे जेंट्स आणि लेडीज 1 आणि 0 अशा येतात, किंवा 0+1 येतात, किंवा कदाचित अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला ती सीट जाईल, कारण आम्हाला ओव्हरऑल ते पर्सेंटेज मेंटेन करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं तर इव्हन OBC कॅन्डिडेटला तुमच्याकडे जागा येतात साधारणतः स्टेट वाईज असतील तर 5 आणि 2 म्हणजे 5 जनरल OBCला आणि 2 लेडीज OBCला. वेराज होम युनिव्हर्सिटी अदर युनिव्हर्सिटी असेल तर 4+1 या होम युनिव्हर्सिटीला, जनरल OBC होम आणि लेडीज OBC होम, किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी त्या 1-1 अशा येतील. आणि आता या कॅल्क्युलेशननी जर का तुम्ही तुमच्या होम युनिव्हर्सिटीच्या मेरिट नंबरवरनं किती सीट्स आहेत असं कॅल्क्युलेट करत गेलात तर तुम्हाला नक्की लक्षात येईल परिस्थिती इतकी गंभीर आहे की तुम्हाला दिसताना जरी आपल्याला 40% ओपनला जागा आहेत असं दिलं तरी 60च्या 40% म्हणजे 6/24 जागा ओपनला येत नाही आहेत. आपल्याकडे अक्षरशः होम युनिव्हर्सिटीमध्ये 11 जागा येतात, अदर युनिव्हर्सिटीत 3 म्हणजे 11 आणि 3 14, म्हणजे 24च्या जागी 14 जागा तुम्हाला मिळत आहेत. कारण त्या वरच्या इन्स्टिट्यूट वाईज सीट्स 20% आणि 15% ऑल इंडिया सीट्स गेल्यानंतरचं हे कॅल्क्युलेशन आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. आणि लक्षात ठेवा की इन्स्टिट्यूट वाईजमध्ये तुमचं कुठलंही रिझर्वेशन नाही. ऑल इंडिया कोटा जो JEE मेन्सवरती अलॉट होतो त्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं जागेचं रिझर्वेशन नाही. पण जर का रिझर्वेशनमधल्या कॅन्डिडेटला ऑल इंडिया सीट मिळाली तर त्यांचं फीजमधलं जे कन्सेशन आहे ते मात्र त्यांना लागू होतं. या गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे ऑल इंडिया सीट मिळाली तर तुम्हाला फीज भराव्या लागतील असा काही प्रकार नाही आहे. फक्त इन्स्टिट्यूट वाईज जर का सीट मिळाली असेल तर मात्र तुम्हाला फीज पूर्ण भराव्या लागतील. अर्थात इन्स्टिट्यूट वाईज सीट्स या कॉलेज टू कॉलेज अप्लाय करून भरल्या जाणार आहेत. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. हे जे डिव्हिजन आहे याच्यासाठी तो सीट मॅट्रिक्स जो येतो तो बघणं महत्त्वाचा असतो. गेल्या वर्षीचा सीट मॅट्रिक्स हा तुम्हाला CETच्या वेबसाईटवरती 2024-25 सीट मॅट्रिक्स असं पाहून तुम्हाला तो पाहता येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंडचे कट ऑफसुद्धा तिथे दिसतील. कृपा करून पर्सेंटाईल मार्क पाहू नका, कारण दरवर्षी बसणारी मुलं वेगवेगळे असल्यामुळे 99 पर्सेंटाईल हा यावर्षी जर का 4,000च्या आसपास असेल तर तो गेल्या वर्षी 4,000 असेल असं नाही, तो 3,000 किंवा 2,500 असेल.
किंवा यावर्षीसुद्धा जर का कमी मुलांनी अर्ज भरले तर तो त्याप्रमाणे बदलणार आहे. त्यामुळे शक्यतो मेरिट नंबर पाहूनच आपला निर्णय घ्या की आपल्याला काय मिळतंय काय नाही. काही शंका असेल तर माझे बाकी व्हिडिओज आहेतच, त्यात तुम्हाला माझा फोन नंबर व्हॉट्सॲप नंबर मिळेल. तुम्हाला लागलं तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नक्कीच मदत करीन. आणि ही माहिती जर का उपयोगाची वाटली तर तुमच्या मित्रांना आणि इतरांना नक्की सबस्क्राईब करा. या रिझर्वेशनबद्दल आपण कोणीही काहीही बोलू शकत नाही, मी ओपन लोकांच्याबद्दल बोलतोय. पण तरीसुद्धा मेरिटचा मान जो निदान 50% राखला जात होता आता तोही गेलाय, तो 40% आलेला आहे. आणि रिझर्वेशनच्या कॅन्डिडेट्सना सुद्धा पर्सेंटाईल मार्कांमुळे त्यांना हे कळत नाही आहे की आपण नक्की कोणाशी कॉम्पीट करतोय. कारण एवढं करून तुम्ही कॉम्पिटिशन परत सगळ्यांच्या बरोबर ठेवत असाल तर त्यांच्या परीक्षा वेगळ्या घ्या, असं मी गेल्या व्हिडिओतच बोललो आहे. तुम्हाला काहीही शंका आली तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. नमस्कार.